वेलकम टू द डे 45 आउट ऑफ 100. सध्याचे व्हिडिओ थोडेसे मागे चाललेले आहेत हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. आमच्या घरी लग्नाची तयारी चालू आहे, तुम्ही पण या लग्नाला. आणि वराडी मंडळ सुद्धा आलेले आहे बरं. हा कुणाचं विचारत असेल, अहो तुळशीचं, बाकी कुणाचं नाही. बाकी आमच्या घरी सगळ्यांचे लग्न झाले आता. आणि माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की तुळशीच्या लग्नासाठी तुळशीला छान अशी साडी नेसवायची. मग मी युट्यूबला बघूनच हे सगळं प्रिपरेशन करत होते. आणि तसं तर मी पप्पांना सांगितलं होतं की नाही, माझी नव्हती ही आयडिया, मावशीचीच होती म्हणून. पण आता व्हिडिओ बघून पप्पांना कळेल की ही आयडिया माझीच होती आणि आता पुढे काय होईल माहित नाही. मग हे सगळं मी कुटाने केले. मग मला नाही जमलं, मग मी आईला आणि मावशीला दोघींच्या अंगावर हे काम टाकून दिलं आणि मी अलगत बाजूला झाले. त्या दोघींनी त्यांची जिम्मेदारी छानपणे पार पाडली. आणि मच्छर चावत होते तर मावशीला मच्छरपासून ताई वाचवत होती बॅटने. आणि माझी मावशी खूप सुंदर रांगोळी काढते, तिला कलर वगैरे भरायचं रांगोळीमध्ये खूप कळतं. सो ती एक्सपर्ट आहे या कामामध्ये. आणि आमचं घर असं छान असं सजलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि तुळशी मैयाला बाकी सजवायचं काम मी केलं होतं. आणि घर सुद्धा सुंदर डेकोरेट आहे. बस आता सगळी लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. इकडे हे ताट, त्याच्यामध्ये रंगणात, नंतर पूजेसाठी लागणारं सामान, सुंदर रांगोळी आहे. त्याचबरोबर आईने शिरा बनवला होता नैवेद्यासाठी. आणि मी इथे थोडीशी शायनिंग मारत आहे, थोडं फ्लॉन्ट करत आहे बहिणीच्या ड्रेसमध्ये. असू देत. मग पप्पा रंगनाथाला धुवून पप्पांनी ही पूजा चालू केली. कदाचित हे लग्न पुढे ढकलायची वेळ आली होती, कारण आज आमच्या इकडे लाईट गेली होती, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. आणि स्ट्रीट लाईट तर तुम्ही बघू शकता अजूनही बंदच आहे. मग घराच्या लाईटिंगमध्ये आणि बाकीच्या लाईट्समध्येच आम्ही ही पूजा चालू केलेली होती. आणि इकडे रंगनाथालाही सजवून झालेला आहे. वराडी मंडळींनाही छान टिक्का वगैरे लावून झालेला आहे. देन आईने तुळशी मैयाची ओटी भरली. मावशीने, आईने सगळं छान असं हळदी कुंकू वगैरे वाहिलं. आम्ही पण बघत होतो ही पूजा कशी करत असतात काय. मग आईने अक्षता दिली आणि लग्न लागलेलं आहे. ये हिप हिप हुर्रे. आमचं नाही, लग्न लागलेले तुळशीचं, तरी पण थोडीशी मज्जा करावीच लागते. नुरवीने पण आमच्या सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं होतं. आरती चालू असताना ती पण मस्त टाळ्या वाजवायला लागली, म्हणजे मग सगळेजण तिचं पण थोडंसं वावा करतील म्हणून. चॅप्टर आहे तशी पोरगी, मावशी सारखीच म्हणा. मग इकडे छान आम्ही सगळ्यांनी आरती केली. आणि फोटोज तर मॅन्डेटरी भाई, एवढा आवरले म्हणल्यावर फोटो नाही काढणार तर मग काय. जसा कुणाच्या लग्नात गेल्यावर हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो ना, तसाच हळदी कुंकाचा कार्यक्रम आमच्याकडे तुळशीच्या लग्नामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि आमचं वराडी मंडळ आता जेवणासाठी बसलेलं आहे. आणि काही हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आम्ही आदल्या दिवशी लग्न लावलं आणि दुसऱ्या दिवशी फटाके उडवले होते. सो दॅट्स ऑल अबाउट टुडे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आम्ही इकडे फटाके उडवत असताना नुरवी बघत होती की या दोघी काय करताय. सो असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.